श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज आहे सोमवती अमावस्या. दिंडोरी प्रणीत मार्गाप्रमाणे आपल्यालाही सेवा करायची आहे. अमावस्येची सेवा अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा. अमावस्या प्रारंभ आज सकाळी सुरू झालेली आहे 4:01 आणि समाप्ती आहे आज सोमवार उत्तर रात्री 4:56 या दिवशी घराचा उंबरठा गोमूत्रात हळद कालवून हळदीने सारून घ्यायचा आहे. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यायचे आहे. सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून आपल्याला फेकून द्यायचा आहे. अमावस्याला आणखीन आपल्याला कोणती सेवा करायची आहे ती पाहणार आहोत. एक भैरवचंडी पाठ आपल्याला घरी किंवा केंद्रात करायचा आहे. 900 श्लोकी नवनाथ पारायण घरी किंवा केंद्रात करावे. आपल्याला सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केले अतिउत्तम. पंचगव्य अंगाला लावल्यास साबण लावू नये. घरच्या व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक, 11 वेळा वल्गा सुक्त म्हणून घरात व बाहेर टाकल्यास घरातील वाईट शक्ती बाधेपासून संरक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घराच्या बाजूच्या सर्व सेंद्रिय देवतांची आपल्याला सेवा करायची आहे, म्हणजे त्यांचा मान सन्मान करायचा आहे. दक्षिणा ठेवून सर्व करायचे आहे. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ आपल्याला उतारा करायचा आहे. आपल्या घरातील ऑफिसमध्ये दुकानामध्ये जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून आपल्याला पाण्यामध्ये हळद गोमूत्र टाकून स्वच्छ करून घ्यायचे आहे. याचप्रमाणे हळद व गोमूत्र एकत्र करून घरचा उंबरठा देखील आपल्याला पुसायचा आहे. आपले वाहने स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत करावा. उतारा करताना वाहने जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडावा. हात पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोहरीवर वल्गा सुक्त 11 वेळा म्हणून त्या पिवळ्या कापड्यात पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत आपल्याला तारेला अडकून वाहनास हे ठेवायचे आहे. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना आपल्याला कोहळा बांधणे गरजेचे असते. अमावस्येच्या दिवशी अमावस्येला आपण औसोला नारळ किंवा कोहळा गोरक्ष चिंच आणून त्यावर खालील मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत. श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरव अष्टक 11 वेळा, वल्गा सुक्त 11 वेळा, गोरक्ष चिंच, ओसोला नारळ किंवा कोवळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे. जर अगोदरच बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात सोडावेत. ओसोला नारळ किंवा कोवळा टांगल्यानंतर कधीकधी खराब होतो, त्यातून पाणी गळते, ते काढून कचऱ्यामध्ये टाकून द्या. पुढील शनिवारी नवीन कोवळा नारळ आपल्याला बांधून ठेवायचा आहे. नेहमीप्रमाणे सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. आपल्याला अमावस्या दिवशी हिरण्यदान करायचे आहे. अमावस्येच्या सेवेत काही खाण्यापिण्या अगोदर शक्यतो 12 ते 12:30च्या दरम्यान जानवे, जोड, पावशेर पेढे, 11, 21, 51, 101 रुपये दक्षिणा देऊन 3 वस्तू प्रमाणात दान करावे. प्रसादात पेढा परत केल्यास खाऊ नये. ही वेळ पाळत येत नसेल तर काही हरकत नाही, मात्र देण्या अगोदर नाश्ता करू नये. दक्षिणा आपल्या क्षमतेनुसार द्यावी. घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा. शेंडी देवाकडे करावी. सकाळ संध्याकाळ त्यावर 1-1 7 कापूर जाळून आपल्याला स्वामी समर्थ गायत्री मंत्र दर पौर्णिमाला अमावस्येला नारळ बदलून घ्यावा. जुना नारळ प्रसाद घरात खावा. नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावे. देवपूजा अगोदर नित्य सेवा ग्रंथातील पितृसूक्ताचे हवन करावे. पितरांची फार मोठा आशीर्वाद आपल्याला मिळतो, सर्वत्र यश मिळते. तसेच पितृस्तोत्र फक्त वाचावे. अमावस्येच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचं काही खाऊ नये, त्यास परान्न म्हणतात. अर्थात आपल्या स्वतःच्या पैशाने विकत घेऊन खाणे परान्न म्हणत नाही. ज्याच्या घरात पितृदोष आहे, मांस भक्षण केले जाते, भ्रष्टाचार, लुबाडून आलेला पैसा पंचमहायज्ञ केला जात नाही, अशा लोकांच्या घरी अन्न पाणी घेऊ नये, त्यास परान्न म्हणतात. तुम्ही एखादे संकल्पयुक्त सेवा घरी करत असताना परान्नाचा नियम तर फार काटेकोरपणे पाळावा लागतो. कुटुंबातील सर्व वाईट दोष आपल्याकडे येत असतात, त्यामुळे आपल्याला कुणाच्याही घरी गेल्यावर खायचे प्यायचे नाही, काही सेवा करत असल्यास, असे आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेले आहे. जर तुम्हाला ही सेवा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावी ही विनंती. श्री स्वामी समर्थ.